नमस्कार मंडळी. तर आपल्या गावात KPL तर सुरूच आहे, माहितीच आहे तुम्हाला. तर अलिबागमध्ये सुद्धा अलिबाग प्रीमियर लीग ही सुरू आहे, ती झिराडेमध्ये सुरू आहे. तर आता संध्याकाळ झालेली आहे. तर इथला सुद्धा गावातले मॅचेस सुद्धा उरकलेले आहेत. तर मी आणि हर्षल आम्ही दोघं चाललेलो आहोत. पहिले जाऊ नवगावला आत्याकडे, मग तिथे थांबू आणि मग रात्री जेव्हा मॅचेस चालू होतील तेव्हा आम्ही तिकडे जाऊ. तर खास करून म्हणजे तिथे आम्हाला बोलवलेलेच आहे, आयोजकांनीच बोलवलेले, कारण ज्यांनी अलिबाग प्रीमियर लीग आयोजन केलेलं आहे त्यांच्या मुलाला आत्याची मुलगी दिलेली आहे, जे कोमल दिदीचा राहुल, त्यांचा मुलगा राहुल आहे त्यांच्यासोबत. तर त्यांचं लग्न ठरलेलं आहे, थोड्या दिवसात होईल. तर लग्नालासुद्धा आपण जाऊ, पण आता आम्ही चाललो आहे खास करून मॅच बघायसाठी. तर आम्ही आत्याकडे पहिले जाऊ आणि मग रात्री आम्ही मॅचेसच्या इथं जाऊ. तर तिथला कसा नियोजन आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर ही व्हिडिओ नक्की बघा. तर चला जाऊया. नको थांबायला, आता वरती जाऊ. बाय बाय. येऊन थांबलंय, त्याचा कारण आहे तेल संपलाय. आणि यो तरवाल्याचा कॉल आला आहे. यो तरवाला तुम्ही ओळखतच असाल. मी तरीमध्ये जाताना तुम्हाला हा दिसेल माणूस. आणि त्यांच्या तरीचा काय आहे, मधीनच येऊन पेट्रोल संपते, डिझेल संपते. तर थांबलेली होती, तर थांबलेली मधीन अर्धा तास आम्हाला झाला आता लेट. अशा तरी कशा चालवतेस तू? पोचलेलो आहे आता रेवस धक्क्याला. गाड्या बघा एका तरीमध्ये किती आहेत, भरपूर गाड्या आहेत. आणि आता गाडी आमची निघाला बाहेर किती वेळ जात आहे काय माहीत नाही. हो, या गाडी घेतली तर खरी, निघाला किती वेळ जात आहे माहीत नाही. हर्षल बघ, टोकून बघते हर्षल गाडी आली का. आली एकदाची गाडी आमची वरती. चला आता निघूया. तर आम्ही आता पोचलेलो नवगावमध्ये, साधना आत्याच्या घरी पोचलो आहे. तर हर्षल पण आहे इथं. आम्ही इथं थोडा वेळ थांबलो आहे, म्हणजे इथनं जेवण बिवून मग निघू आम्ही मॅचला, अलिबाग प्रीमियर लीग बघायला. तर आपण जाऊ थोड्याच वेळात आणि बघूया तिथलं आयोजन आणि काय काय तिथं मजा आहे ते बघूया. चला, सगळ्यांची तयारी झाली, गाड्या घेऊन आम्ही निघालो. हे मेंबर आहेत आमचं आजचे व्हिडिओमधले. तर चला जाऊया APL बघायला. पंप आपण आहे, जितना चाहिए डाल दो. 200 माझ्या 300 माझ्या 300 म्हणलं का मग. हे बघा का ऐसा की आता आम्ही गेलेलो कोमल दिदीच्या मिस्टरांच्या घरी ना, बरोबर ना असेल. तर त्यांच्या घरी गेलेलो, मग त्यासुद्धा आमचं झाले. कारण जे APLचे मेन अलिबाग प्रीमियर लीगचे जे मेन आयोजक आहेत ते तेच आहेत. आणि त्यांची गाडी इथे बघा ते चाललेत. तर आम्ही सुद्धा सोबत चाललो आहे, त्यांच्यात निघालो. तर जाऊया आपण त्यांच्यासोबत. आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि हा ग्राउंड सुद्धा मला तर वाटते डोंगराच्या एरियामध्येच बनवलेला आहे. आणि
बाबूदादा पण बोलत होता इकडून कनकेश्वरला जायला हाच रोड जाते, इकडून आहे म्हणजे पूर्ण डोंगर एरियाच आहे. इथून बघा तुम्ही. अलिबाग प्रीमियर लीग पर्व तिसरेमध्ये या शेवटच्या दिवसामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आता मी आलोय अलिबाग प्रीमियर लीगच्या ग्राउंड मध्ये आणि ग्राउंड तुम्ही बघू शकता किती सर्वकडे बसायला बनवलेलं आहे. पॅव्हिलियन आणि सर्वकडे भरलेलं आहे आणि हा मेन स्टेज आहे. आणि सत्कार समारंभ एक विनंती असेल की मी आता चाललोय. आमच्या वलकीचा माणूसच भेटलाय बाबू दादा. आत्ता झालं भाई. बाबूदादाचा फॅन चाललंय फोटो काढायला. बस स्टॉपला तुम्हाला सर्वांना आपण बघूया आता थेट स्टेजच्या वरती काही सन्मान केले जाते. स्टेजच्या वरती आपण या ठिकाणी आहोत आणि आता आम्ही चाललोय स्टेजवर आणि तुम्ही अलिबाग प्रीमियर लीगची फर्स्ट नंबरची प्राइज ट्रॉफी बघू शकता. हे बघा मॅन ऑफ द सिरीज आणि ही आहे पहिल्या नंबरची ट्रॉफी. ओके आमचे मेंबर्स बघा आणि बाकी संघ क्लॅरिटी कमी झाली काय सगळं करायचं. बाकीचे संघ आहेत तर डायरेक्ट थेट आम्ही संघ स्टेजवरून क्रिकेट मॅचचा आनंद घेऊ. आता आपण पाहतो या ठिकाणी APL पर्व तिसरं. तळ्यांचा आवाज जोरदार लावूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया आणि जोरदार त्याला आपण या ठिकाणी वाजूया. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आउटस्टँडिंग क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. फायनल डे कसा असला पाहिजे तर असा असला पाहिजे. फटाक्यांची आतिशबाजी. अपने जीवन में खुशियों की बहार, खुशियों का बारिश अक्सर इस प्रकार होना चाहिए. आपके जीवन में अक्सर खुशियां आनी चाहिए. जो मुसीबतें हैं उसको लड़ने की ताकत आपके पास आनी चाहिए. और ये शानदार डीप क्रिकेट का आयोजन हम देख रहे हैं. अलीबाग प्रीमियर लीग पर्व तीसरा. आउटस्टैंडिंग एक के बाद एक यहां पर हम फव्वारे उड़ते हुए देख रहे हैं. आरोग्यमय, सुंदरमय और धन लाभ आपको मिले ऐसी मैं प्रार्थना करता हूं साई चरणों पे. और ये शानदार इस प्रकार का जीवन आपका ऐसे ही चलते रहे. तेरोंडा संघ आपण पाहतोय. त्यानंतर पाचचा संघ आपण पाहतोय. पाचच्या साईडला संघ जो आहे 3 विरा संघ आपण पाहतोय. पाठीमागे साईडला डिसिप्लिन क्रिकेट आपण पाहतोय या ठिकाणी. त्यानंतर हा संघ बाहेर आल्यानंतर कोळगाव संघ आपण मार्गक्रमण करायचं आहे. पाहतोय तो म्हणजेच आनंद सप्लाय विराट संघ. GD फाउंडेशन संघ पाठीमागे आहे. सर्व संघ या ठिकाणी आपण पाहतोय. शुक लेवल बुंदलपाडा सर्व संघ या ठिकाणी लाईन अप बाहेर जाऊन पाहतोय. आपले मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि 2 संघ बाहेरच्या आतमध्ये आहेत. आता बाहेर आले ग्राउंड मधून आणि 2 संघांमध्ये आता लढते स्टेजवर आहे बघा. 2 संघ तयार आहेत ज्यामध्ये पहिली मॅच होईल. डीजे अंकुर. भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद. थँक्यू. दोन्ही संघाने आपण तयार राहायचं आणि सर्वांनी बाहेर राहायचं. आपण लेट्स प्ले. आइए जोरदार तालियां. APL चलिए दोस्तों, मैं यासीन मौसम सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूँ. खैर मकदम करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ. और मैं यहाँ पे बोलता हुआ क्रिकेट में वातावरण और चारों तरफ प्रेक्षक और प्रेक्षक मैदान में हरियाली नजर हरियाली घास मानो यहाँ पे साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत. सन्माननीय ॲडव्होकेट काऊन दिला
पब्लिक बघा, फक्त पब्लिक म्हणजे लेडीज आणि जेंट्स यामध्ये कायच नाही. जेवढे जेंट्स आहेत तेवढेच सगळीकडे लेडीज बघायला भेटते. सगळीकडे जेवढे जेंट्स तेवढेच लेडीज. आणि या व्यासपीठावर सुद्धा भरपूर आलेले आहेत. एक वेगळी छाप पडली ती प्रीमियर लीग नावाची आणि बघता बघता अख्खं जग प्रीमियर लीगच्या गाड्यात आलं आणि अलिबागकर पुढे मागे राहणार आहे. मागील 3 वर्षापासून जर पाहिलं तर अलिबागकर देखील या क्रिकेटच्या रंगात न्हावून जाताना पाहायला मिळतात. ही गर्दी पाहताय, हा महिला वर्ग देखील, आमच्या माता भगिनी देखील या क्रिकेटच्या रंगात न्हावून निघताना पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेट हा खेळच असा आहे तो आपल्याला यहाँ पर टॉस जीता है, क्या बात है, स्पीड टॉस जीता है, निर्णय क्या लोगे आप? फील्डिंग करेंगे हम लोग. क्या बात है, फील्डिंग कैसे अगर देखा जाए तो शायद यहाँ पर ओस बहुत कम है, शबनम बहुत कम है, उसके लिए आपने फील्डिंग ली है क्या? या पहले ही कि हम फील्डिंग. क्या बात है, और कितने रनों के अंदर रोकने का प्रयास करेंगे? 50 के अंदर रोकने का ट्राई करेंगे. और टीम में कुछ चेंजेस किया आज? हाँ, थोड़ा अभी मीटिंग होने के बाद थोड़ा चेंज होगा. किसको खिला रहे हैं आप लोग? अभी हमने डिसाइड किया कि पहला मैच खिलाना डिसाइड किया है, लेकिन अभी थोड़ा चेंजेस होगा. ठीक है, बेस्ट ऑफ लक. आइए, इस वक्त फील्डिंग है, बल्लेबाजी आपकी है, तो क्या निर्णय बल्लेबाजी करते समय कितने रन बनेंगे और क्या चेंजेस किया आपने? क्या बात है, दमदार आवाज. या ऑडियन्समध्ये लेडीज, जेंट्स, महिला, भगिनी सगळ्या आहेत. तर अशा प्रकारचा तुम्ही आम्हाला एक अनुभव दिलेला आहे. हा आहे APLचा पहिला गेट. ही आहे अलिबाग प्रीमियर लीगची मेन एंट्री. आणि एंट्रीच्या बाजूला बघू शकतो दोन्ही साईडला स्टॉल आहेत. या साईडला दोन्ही साईडला स्टॉल आहेत आणि ही मेन एंट्री आहे. हे बघा अलिबाग प्रीमियर लीग. आणि इथून आतमध्ये ग्राउंडमध्ये काय भरलेलं आहे तर तुम्ही बघितलंच असेल. दोन्ही साईडला एवढे स्टॉल आहेत. म्हणजे हर्षल बोलतोय, काय हर्षल काय वाटतंय तुला इथं? जत्रा भरल्यासारखं वाटतंय, एक माहोल. हे बघा कमीत कमी 20,000 पब्लिक आहे आतमध्ये. जास्त वाटतंय 20,000. किती पब्लिक आहे ते, सगळं स्टेडियम, पूर्ण स्टेडियमच वाटतंय असं ना. आणि आता इथून झालेलं आहे प्रशांत ठाकूर साहेबांची एंट्री. ते सुद्धा आलेले आहेत APLचा आनंद घ्यायला. आता आम्ही गेलेलो नाश्ता करायला बाहेर, पण जसं जसं लेट होत चाललं आहे तसं तसं पब्लिकची गर्दी वाढत चालली. आणि गर्दी एवढी वाढली आहे की सगळीकडं म्हणजे भरपूर जी जागा रिकामी होती त्या रिकामी जागासुद्धा पूर्ण भरलेली आहे. इकडं बघा महाराष्ट्र पाहतोय. या महिला दिवस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. कॉल मात्र सुरुवातीला दिला खरा, लक्ष नव्हतं, परंतु त्यानंतर धाव पूर्ण केली गेलेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे. आणि बाहेरून टाल्या वाजत होते, पण याच्या मुलं आम्हाला घरा जावं लागलाय. मग गाड्या काढल्या, चला घरचा रस्ता. काय बोलताय? हा तर पाठचा गेट आहे. आम्ही पाठच्या गेटवरून आले. तुम्हाला मगाशी दाखवला समोरचा गेट. त्या समोरच्या गेटला पण भरपूर गर्दी आहे आणि हा पाठचा गेट. तर आता चाललो आहे आम्ही आत्याकडे. पण अलिबाग प्रीमियर लीगचं आयोजन तुम्ही बघितलंच असेल, एवढं चांगलं आयोजन आहे. असं खरोखर असं वाटतं की आपण स्टेडियमला येऊन मॅच बघतोय. आणि एवढी पब्लिक आहे, भरपूर पब्लिक. आणि जेवढी जेंट्स लोक आहेत, म्हणजे जेवढे पुरुष लोक आहेत तेवढ्या स्त्रिया लोकांचा एवढा, त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतंय स्त्रिया लोकसुद्धा आलेल्या होत्या. म्हणजे पूर्ण घरातली फॅमिली, एक घराची फॅमिली हा क्रिकेटचा सामना बघण्यासाठी आले. कसं आकर्षण म्हणजे एक लीगचं होतं ना, एवढं भारी. लाईटी हा या साईडला आणि हा पाठीमागं रोड जातो आहे, तो विराट कोहलीच्या बंगल्याजवळ जातो आहे. कारण मला आत्ताच दादाने सांगितलं की इकडे विराट कोहली,
मलायका, सुनील शेट्टी अशा हिरो लोकांचे बंगले आहेत या साईडला. तर भरपूर काय होता, एवढं आयोजन भारी होता. फटाकड्या, लाइटिंग, बँड आणि जे समालोचन करणारे, परत स्वागत, अभिनंदन असे सगळंच कार्यक्रम त्यांनी राबवले होते. म्हणजे एक प्रकारे खूप भारी असा आयोजन होता. तर भारी वाटला. बाबूदादाच्या बहिणीचा म्हणजे आत्याच्या मुलीचा जो होणारा नवरा आहे तो खास म्हणजे या APLचा आयोजक आहे. म्हणजे जे काय बोलत होतं आयोजक, काय बोलतात ते सासऱ्याला त्यांचे, हां जे आयोजन मेन मोठे छोटम शेठ जे नावाने ओळखले जातात. तर त्यांच्या मुलगा जे आमचे आता भाऊजी होणार आहेत, तर त्यांनी आम्हाला खास बोलवलं होतं म्हणून आम्ही आलो होतो. हर्षलने मला सांगितलं की जायचं आहे, अचानक प्लॅन झाला आणि आम्ही मग निघून आलो. संध्याकाळीच निघालो आलो. सारे टेक्नीशियंस, कैमरामैन, ऑनलाइन स्कोरर और उसके साथ साथ उनके ऑपरेटर जद्दोजहद कर रहे हैं, बहुत मेहनत कर रहे हैं, बहुत ही मशक्कत कर रहे हैं और एक खूबसूरत यहाँ पे सारे दृश्य और सारे चित्र हमें दिखाते हुए हमारी स्क्रीन पर ये गोल आलेला आहे. व्यासपीठावरती सर्वात माझे सहकारी, साई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी. पर्व तिसरा आहे मित्रांनो आणि माझ्याबरोबर पर्व पहिलं, पर्व दुसरे आणि पर्व तिसरे याच्यामध्ये जी समिती नेमण्यात आली त्यांना मी धन्यवाद देईन. त्यांनी घोषणा केली होती की साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि अलिबाग प्रीमियर लीग 2024ची चमचमता जो चषक आहे, ज्याला 4,50,000 रुपयाची ही ट्रॉफी आहे, त्यांनी त्यावेळेला सांगितलं होते की सोन्याचा मुलमा देणारी ही ट्रॉफी असणार आहे. मी त्यावेळच्या समितीलाही धन्य देईन आणि आज जी माझ्याबरोबर समिती आहे त्यांनाही धन्यवाद देईन. 2024 मित्रांनो ही खऱ्या अर्थाने अलिबाग प्रीमियर लीग ही अलिबागकरांची आहे. साई क्रीडा मंडळ फक्त आयोजक आहे, त्याला कुठला फाउंडर मेंबर्स वगैरे नाही आहे. तर फक्त ही अलिबागकरांच्या आणि अलिबागकरांसाठी अलिबाग प्रीमियर लीग आहे. आज ही अलिबाग प्रीमियर लीग करताना याचं साधारणतः पारितोषिक 3 लाख रुपये आहे. साधारणतः नाही, त्याचं पारितोषिक 3 लाख रुपये आहे. द्वितीय क्रमांक 2 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 1-1 लाख रुपये आहे. मित्रांनो 2010 ते 2024 लोकांना ग्राउंड मध्ये उतरावं लागलं. मित्रांनो ग्राउंड मध्ये उतरायला लागलं आणि आमच्या खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे हुनर आहे, ज्यांच्याकडे स्किल आहे क्रिकेटचा, त्यांच्यासाठी अनेक लीग घ्याव्या लागल्या. मी धन्यवाद देईन कारण हे जे अलिबाग तालुक्यातील सर्व क्रिकेट प्लेयर्स आणि त्याचे संघ मालक आणि कर्णधार यांना मी धन्यवाद देईन कारण अलिबाग प्रीमियर लीग गेले 3 वर्ष करतोय, हे 3रं वर्ष आहे. मित्रांनो आम्ही सांगितलं होतं की पहिला पर्व, दुसरा पर्व आणि तिसरा पर्व पर्यंत अलिबाग प्रीमियर लीग कोणीही करू नये. आज तो पर्व पूर्ण होत आहे, अंतिम दिवसाकडे आलोय. फार आनंद होत आहे. भरभरून या अलिबाग प्रीमियर लीग साठी सर्वांनी योगदान दिलेलं आहे. कबड्डीचे सामने असतील, क्रिकेटचे सामने असतील, त्यावेळेला मी प्रत्येकाला आमंत्रण द्यायचो की अलिबाग प्रीमियर लीगचं पर्व 3रं आहे, त्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी अलिबाग नव्हेच तर अलिबागच्या पलीकडे जाऊन उरण असेल या पंचकृषीतील किंवा अनेक तालुक्यातून आज या अलिबाग प्रीमियर लीगला शुभ आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. शिक्षक वर्ग, महिला वर्ग, मी इथून सर्वांना नतमस्तक होतोय, धन्यवाद देतोय आणि माझा पूर्ण विराम देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आइए सभी लोग मोबाइल के फ्लैशलाइट ऑन कीजिए. छोटम शेख के सपोर्ट के लिए सब लोग ऑनलाइन चाहिए.
ये बात है, ये सपोर्ट आपके साथ में, चमचमाती रोशनी हम देख रहे हैं। और जय श्री राम, क्या बात है, ये नजारा है अलीबाग प्रीमियर लीग का। और इस वक्त ड्रोन के साथ, इस कैमरे के साथ हम इस वक्त इस क्षणों को टिकते हुए हम देख रहे हैं। ड्रोन ऊपर है, चमचमाती रोशनी, और ये मैच, ये पूरा श्रेय केवल आदरणीय छोटम शेख के लिए है। खिलाडी का आदिल कुरेशी, यावेळेला आणखी एक फटका जो मात्र ब्लॉक केलाय, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळतात. त्यांच्या दिशेने जाईल आणि आता टाळ्यांचा गजर होतोय, कारण चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं आदिलने. आउट आहे. यावेळेला आपण पाहू शकता समोर सापडले 50 बोट आकाशाकडे, आणि मॅच मध्ये रंगतता वाढवली तरी परंतु मोक्याच्या क्षणी आली आहे. जणांना वाटलं एकतर्फी मॅच होईल का, परंतु एकतर्फी होईल ते क्रिकेट नसलं, आणि अलिबाग मध्ये तर अजिबात नाही. इकडे चुरस पाहायला मिळते, आणि ती चुरस आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीसाठी रितेश, प्रशांत आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे, परंतु चांगल्या रीतीने चेंडूवर आले, आणि हीच एक आयडियल पद्धत आहे. राईट हँड होती विकेटने. यावेळेला आपण पाहू शकता भन्नाट वेग, आणि या भन्नाट वेगात जर पाहिलं तर चेंडूला यष्टिरक्षकांच्या दिशेने पाठवलं आहे. पूर्ण 10 चेंडू जिंकणार कोण याची उत्कंठा. यावेळेला देखील आपण पाहू शकता फटका खेळला गेला घराच्या ठिकाणी, आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु तो निष्फळ ठरतोय, आणि बॉल जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार. 7 चेंडू 21. यावेळेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय ओव्हर टाकली, टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. एवढा जबरदस्त षटक या ठिकाणी येताना पाहिलं. गोलंदाज विकेश मात्रेने केवळ 6 बॉलिंग साठी 1 नंबर बॉलिंग केली. यावेळेला टायमिंग तर तेवढा प्रॉपर नाहीये, परंतु बॉल लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाठीमागे तेवढा चांगला. क्या बात है, झिरने वाले आवाज दीजिए यहाँ पर, क्या पूरा स्टेडियम होना चाहिए. जबरदस्त. यस, जबरदस्त मॅचच्या दिशेने. यावेळेला देखील जबरदस्त कामगिरी गोलंदाज करताना पाहायला मिळाले, आणि क्रिकेटचा खेळ, परंतु हे मॅच पुरता असतं. नंतर आपण गोंदलपाडा टीमचे सपोर्टर्स घरी चाललेले आहेत. आणि रडवतो सुद्धा, आणि अलिबाग जिथे जिथे गोंदलपाडा टीमचे सपोर्टर होते ते सर्व घरी, कारण विराट संघ सुपर 4 मध्ये गेलेला आहे. आता इथे चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होईल. 4 चिठ्ठ्या टाकल्या जातील सेमीफायनल साठी. आपण या ठिकाणी ड्रॉ टाकला जातोय. ये कहते ना मिठास है, चॉकलेट के अंदर ड्रॉ पहिली बार. और 10 मिनिटं आपण मॅच चालू करणार आहोत लगेच. लक्षात ठेवा, मी चमकला बोलवतोय पुढे. आपण फर्स्ट सेमीफायनल कोण खेळणार, आणि आदरणीय शेठच्या हस्ते आपण ये चॉकलेट का डब्बा भाग्य पत्रिका 2 चिठ्ठी फक्त काढायच्या प्लीज. अरे बापरे, सर्वच सर्व चॉकलेट मिळेल. लक्षात ठेवा. एक पहिला एक कार्ड, दुसरी कार्ड, आणि चॉकलेट द्यायला जाऊ, कॅप्टनला जातो. एमडी वॉरियर्स और भोसले वॉरियर संघ या ठिकाणी यायचं आहे. क्या बात है, ये मॅच बहुत जबरदस्त. विकेट बघा, ही आहे अलिबाग प्रीमियर लीगची. प्लीज मैदान मोकळं करा, प्लीज सर्वांना बाहेर करा. मॅचला सुरुवात करायची आहे, आणि हे बघा आपण सर्वांनी स्टँड मध्ये बसून घ्यायचंय. वर नाव जे दर्शक या ठिकाणी प्लीज जरा मैदान. क्या बात आहे. आता चिठ्ठ्यांचा कार्यक्रम झालेला, आणि आता 2 सेमीफायनल लवकरच सुरू होतील. मग त्याच्यानंतर फायनलचा सामना आपल्याला बघायला भेटेल. तर चला, बाहेर पूर्ण जत्रा भरली आहे बघा.
क्रिकेट आतमध्ये आहे चालू, क्रिकेटची जत्रा आणि बाहेर आहे सर्व खावा पिवाची जत्रा. पब्लिक फुल मजा घेते इथे येऊन. हे बघा फुल घरची फॅमिली, आजी वगैरे सर्व लोक क्रिकेटची मजा घ्यायला. इंतज़ार करना होगा, इंतज़ार की घड़ी खत्म हो जाएगी, मगर सब्र का फल मीठा होता है. आता घड्याळ तेच हातात आहे. आम्हाला झोप आले आणि आमचा मूड झालाय चाय पिण्याचा, म्हणून आम्ही चाय प्यायला आलोय. ये विकेट झाला आणि मागाशी व्हिडिओ खलास केलेली, आता परत चालू केली. झालं ते चहा प्यायला का आलेलं ते यांनी सांगितलं. शॉर्मा खाल्ला, भूक लागलेली म्हणून. तरी पण पब्लिक आहे, 4 वाजले तरी पब्लिक आहे. यावेळी मात्र पाहतोय पुन्हा तो फटका बसलाय. प्रज्वल ठाकूरकडनं चांगला ऍक्टिव्ह पाहायला मिळाला. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी त्यांनी केली. नेहमी वेगावरती बिलू करणारा गोलंदाज. पाहूया आता स्लॉगर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू ऑन 3 ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर अबूच्या बॅटमधला चांगला प्रतिकार पाहायला मिळाला. लॉंगॉनवरती मात्र आपण पाहतोय चांगला. ओहो, यावेळी फटका बसलाय. वन मोर मेक इट डाउन. बॅटिंग लाईनअप फॉलिंग लाईक बॅक अपरकट्स. सर्व म्हणजे फलंदाज उतरलेल्या सर्व लोक आहे. आइए टॉस इस वक्त ये टेल कौन बोलणार आहे? टेल बोलणार आहे, लक्षात ठेवा. आणि टेल सांगितलं विशू याने आणि हेड आलेला या ठिकाणी नाणेफेकीचा गोल जिंकलाय तो मानसी मात्रे जेडी फाउंडेशन संघाने. सर आपण काय निर्णय घेतलाय? फिल्डिंग करणार त्यासोबत तुम्हाला जास्त वेळ घेताही आपण संध्याकाळी बोलणार आहोत आणि दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा. कॅमेरामॅनला सांगायची देखील गरज. विषय लय गंभीर आहे. साहेब झोपले. सर्व क्रिकेट रसिकांचं अलिबाग प्रीमियर लीगचं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये अंतिम कॅमेरामॅननी सगळ्यांना झोपलेलं उठवलंय. जिथे तो झोपलेलं दिसतंय तिथे कॅमेरा फिरवतोय. पाहूया, लांबीपेक्षा उंची जास्त आहे आणि सुमेर पत्रे हे ते नाव आहे जे फलंदाजांचे कर्णधार आहेत. आणि इकडे विकेट लगेच दुसऱ्या बॉलवर त्याचं उत्तर दिलं. जेवढी क्लिअरिटी तेवढं चांगलं. बाहेर आले, फुटबॉल जबरदस्त पाहायला मिळालं. फेकून दिलाय बॉल, परंतु 3 ज्याची गरज 5 वाजून गेलेले आहेत. पहाट झाली परंतु प्रेक्षकांनी आनंद घेतलाय. अलिबाग प्रीमियर लीगच्या या जबरदस्त मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. अजूनही कुणालाच माहित नाही जिंकणार कोण. धेरोंडा जिंकणार की धळ जिंकणार, धळ जिंकणार की धेरोंडा जिंकणार. अलिबाग प्रीमियर लीग म्हटलं जातं. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली स्पर्धा आपापल्या गावासाठी. मात्र या ठिकाणी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे. अलिबागकर क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत म्हणून ही गर्दी आहे. शेवटच्या क्षणाला सामना बदलला. बनाती हुई, जी हाँ, इसमें दवा गेंद हवा में बहुत देर तक, वहां पे फील्डर मौजूद. जयेश राजभर नहीं छोड़ेंगे और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम आर्यन सप्लायर्स जिलाट और करने की दिशा में खेलने की कोशिश की इस मरतबा सुशील की, मगर उनके प्लान को पूरी तरीके से पढ़ लिया था प्रफुल्ल पाटिल ने. और इसीलिए दोस्तों, अलिबाग तहसील में जब भी ऑलराउंडर का जिक्र किया जाता है, चोटी के ऑलराउंडर में इस खिलाड़ी का नाम जरूर आता है. इसने भी नहीं सोचा होगा और इस मरतबा फिर से एक बार आखिरकार लगो में बॉन्ड शायद
यश वहाँ पे मौजूद थे और यश यहाँ पे बहुत ही बेहतरीन कैच लपकते हुए और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। नाम के मुर्दागर मुर्दा बल्लेबाजी की है पहले 30 गज के दायरे में बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी का नजराना पेश किया इन बल्लेबाजों ने, मगर उसके बाद अचानक गिरगिट की तरह रंग बदला है इसके क्रिकेट खेलने। टीम को ओवर करने के लिए नए गेंदबाज आए हैं जयेश राजभर मैन फ्रॉम शिवरे शॉर्ट रनर से गेंदबाजी करने के लिए चले जाते हैं। ज्यादा मौका नहीं मिला, मगर जैसे ही मौका मिला मौके पर छक्का आता हुआ मिड विकेट सीमा रेखा के बाहर सीधा दर्शक दीर्घा में यह आया APL सिक्सर। आणि माझा गाणं लागला पाहायला मिळाला। या मेला देखील आपण पाहू शकता विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला। पाहूयात आणि अकू टप्प्याचा बॉल होता, इकडे चुकी झाली आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी। स्पर्धेतील प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मात्र प्रेक्षकांचा हा क्षण तुमच्या समोर अनुभवला जातोय। खरोखर अप्रतिम फायनल मॅच। नामवंत कॉमेंटेटर चंदू शेट्टे ज्यांनी आमच्या शब्दाला मान दिला। पण चंदू भाऊ या ठिकाणी आलात कारण आपली उपस्थिती महत्त्वाची आहे। आपण जे शब्द आणि जी कॉमेंट्री केली खरोखर अप्रतिम। आज चंदू भाई यांचा आपण या ठिकाणी आता फायनलचा सामना सुरू होत आहे। एक मॅच आहे 9 वाजता पोहोचायचं आहे म्हणून बघूया आपण। आइए मैच स्टार्ट करने जा रहे हैं। पहले गेंद की शुरुआत होने जा रही है। पहली गेंद यहाँ पर आती हुई चलते सीधे कमेंट्री बॉक्स के पास हम ट्रॉफी देख रहे हैं। चमचमाती ट्रॉफी किसके नाम होगी? 4,50,000 की ट्रॉफी कौन ले जाएगा? प्लस कैश प्राइज 3 लाख रुपए यानी 7 लाख की ट्रॉफी। चलते हैं कमेंट्री बॉक्स के पास। उनके सामने वाली टीम के ऊपर उन्होंने प्रहार किया था। जी हाँ, इसमें दबाव ओवर पिच गेंद दी उसे हवा के रास्ते से खेला है। डीप कवर में फील्डर तैनात थे मगर उस गेंद पर नहीं पहुंच पाया और इसी के साथ ये गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए आता हुआ। एक मोठ्या टार्गेट मध्ये कन्वर्ट करावं लागेल रोहित पाटील रितेशच्या विरोधामध्ये। ड्राइव कमर्सी उठा दिया है जो सीमा रेखा पार हुई फला चौका। 70 रनों की जरूरत 5 ओवर का ये मुकाबला। हालांकि सम्मानपूर्वक स्कोर मैं तो कहूंगा कि ये फाइटिंग स्कोर खड़ा कर चुके हैं। पहली गेंद पहला ओवर स्ट्राइकिंग गेंद पर अबू। पहली गेंद ठिकाने पे परफेक्ट यॉर्कर 2 टांगों के बीच में और बल्लेबाज के पास इस सवाल का कोई जवाब नहीं था। फ्रॉम चौल अपना एक्सपीरियंस यहाँ पे दिखाएंगे या बल्लेबाज अपने जोहर दिखाएंगे मगर हो चुके हैं। मगर समझ देखिए एक्सपीरियंस अब यहाँ पे मायने नहीं रखता उनके लिए। अब यहाँ पे उनकी क्वालिटी, उनकी मेहनत, उनकी समझ, उनकी बुद्धि, उनका चातुर्य, उनका चाणाक्षर और ये सारी चीजें अब इस्तेमाल करते हुए प्रज्वल की जितनी तारीफ करे उतनी कम। लाश भी नहीं होते। हाथों की लकीरों पर क्यों भरोसा करते हो? तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते। या मार्चची सिच्युएशन आठवायला लागेल। 18-52 धावा पाहिजे होत्या तेव्हा। और मशक्कत भी करनी पड़ेगी। स्क्रीन पर यहाँ पे समालोचन कक्ष भी दिखाया हमारे कस्तूब और उसी के साथ अनिरुद्ध वर्तक ने। बहुत बहुत शुक्रिया उनके सारे कैमरामैन और सारे ऑपरेटर्स का। और अब देखिए फिर से एक बार सपना दिया है। गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो रही है। बार बार लगातार यहाँ पे सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए परफेक्ट लाइन एंड लाइन से गेंदबाजी करते हुए उसी के साथ फ्लाइटेड गेंद उसी के साथ अभी भी इस ओवर की 2 गेंद आना बाकी और खम्मा उठा दिया। कोणीही आतमध्ये जायचं नाहीये और इसी के साथ आइए जा सकते हैं, जाइए।
यस बॉस. नमस्कार. तर आम्ही कुठे गेलेलो तुम्हाला माहितीच आहे. तर कसा होता आयोजन, लय भारी आयोजन होता, ते तुम्हाला दिसलाच असेल, कारण सगळ्यात भारी आयोजन होता. आणि वातावरण बघा, पावसाचं वातावरण मार्च महिन्यामध्ये कालपासून जाणवायला लागलाय. काय पण आपली व्हिडिओ येईलच लवकरच, कारण थोडा लेटच येईल, कारण एडिटिंगला वेळ जाईल, त्याच्यामुळं मला लवकर टाकता नाही येणार. तर येईल लवकरच व्हिडिओ. नक्की बघा आणि कशी झाले सांगा, कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला तुमच्या सबस्क्रायबरची खूप गरज, मला सबस्क्रायबरची खूप गरज आहे, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर चला, आजची व्हिडिओ इथंच संपवतो. बाय बाय.